विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी ठाकरेंकडून अंबादास दानवेंना संधी, राजकीय नाट्याची गेला. नाराज काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत, तर भाजपकडूनही अतिरिक्त उमेदवारीचा गेम प्लॅन. विधान परिषद दिली तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करू. शिवसेनेच्या विलिनीकरणाच्या ऑफरबाबत बच्चू कडूंचे सकारात्मक संकेत. शिंदेंशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार. राष्ट्रवादीतील एकमेव जागेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी. उमेदवार निवडीचं सुनेत्रा पवारांसमोर आव्हान. झीशान सिद्दीकींचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा. भैयांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैया दिसतील. पुण्यातील कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंची कोपरखळी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या निर्णयावरून उत्तर भारतीयांची फिरकी. मतदानाचा ऐतिहासिक उच्चांक गाठणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये सत्ता पालटाचा अंदाज. एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार भाजपचं कमळ फुलण्याची शक्यता. 5 राज्यांच्या निकालाचा अचूक अंदाज एबीपी माझावर. गेले काही दिवस विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल यावरून सस्पेन्स पाहायला मिळाला. त्यातच काल आदित्य ठाकरेंनी ठाकरे सेनेच्या उमेदवाराची घोषणा केली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे हे या निवडणुकीमध्ये उमेदवार असतील असं आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची मोठी चर्चा होती. मात्र आदित्य ठाकरेंनी काल दानवेंच्या नावाची घोषणा केल्यानं उद्धव ठाकरे विधान परिषदेवरती निवडणूक लढवणार नाहीत हे स्पष्ट झालंय. उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय राऊतांनीही एक्स पोस्ट केली आहे. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिलेली असून 11 वाजता अंबादास दानवे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी एक्स पोस्ट करत दिली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचीच जागा मला दिली आहे, त्यामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे. ते इच्छुक असणं आणि नसणं, कधी कधी काही गोष्टी इच्छा नसताना कराव्या लागतात. कारण उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं एक नेतृत्व सभागृहात असावं, ते असणं सुद्धा खूप ताकद देणारं आणि शक्तिदायी असतं. पण ठीक आहे, आता त्यांनी निर्णय अशा पद्धतीने का शिवसैनिकाला संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं मी सौभाग्यशाली की उद्धवजींची जागा जी सभागृहाची ती मला त्यांनी देऊ केली. मला असं वाटतं त्याच्यामुळे माझ्यावर आता फार त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी आलेली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारे यांचं व्हॉट्सअप स्टेटस हे चर्चेत आलंय. इच्छुक असलेल्या अंधारे यांनी आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान असं स्टेटस ठेवत उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा रंगू लागल्या. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीमध्ये मतभेद होताना दिसतात. उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये नाराजी असल्याचं समजतंय. त्यामुळे काँग्रेस आता विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे. दिल्लीतून काँग्रेसचा एबी फॉर्म मुंबईला पाठवण्यात येणार आहे. श्रीनिवास बिक्कड फॉर्म घेऊन मुंबईला येणार असल्याची माहिती मिळतेय आणि त्यामुळे काँग्रेसकडून जागा लढण्याची पूर्वतयारीही सुरू झाल्याचं बोललं जात आहे. विधान परिषद निवडणुकीवरून उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवारीबाबत वेगळा अर्थ काढू नये, आजपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलंय आणि त्याचबरोबर उमेदवारीची अधिकृत घोषणा प्रदेश अध्यक्षच करतील असंही ते म्हणाले. तरी वेगळ्या वेगळ्या चर्चा असल्या तरी प्रदेशाध्यक्ष स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि माझी माहिती अशी आहे की कन्सेन्ससने ही उमेदवारी झालेली नाही, ही माझी माहिती आहे आणि त्यामुळे कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल. दरम्यान मी महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. राऊतांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये देखील माझा मविया उमेदवार म्हणून उल्लेख आहे. त्यामुळे पक्षानं काँग्रेसची चर्चा केलीच असणार अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे.
हे पण मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार आहे. काँग्रेसशी बोलणं वगैरे वगैरे वगैरे, मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो, आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहात का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार. पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना. एकमेव जागेसाठी उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना पक्षामध्ये वादाची ठिणगी पडलेली असतानाच आता भाजपनं विधान परिषद निवडणुकीमध्ये 7वा उमेदवार देण्यासाठी कंबर कसली आहे. 6 उमेदवार जाहीर करणार भाजप. अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत केंद्रीय पक्ष पातळीवरती चर्चा करण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरे उमेदवार नसल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरू झालाय आणि याचाच फायदा उचलण्याच्या तयारीमध्ये भाजप दिसतेय. सत्तेत असलेली राष्ट्रवादी आणि भाजपकडे अतिरिक्त मतांचा कोटा आहे आणि त्यामध्येच नाराजीवरून महाविकास आघाडीतील काही मतं ही फोडण्यामध्ये भाजपला यश आलंय. तर नक्कीच भाजपचा 7वा उमेदवार निवडून येण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आज संध्याकाळपर्यंत घोषणा होईल. 70 ते 75 इच्छुकांचे अर्ज आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. विधान परिषदेबाबत काल देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह पार्थ पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. तर आज अर्ज भरला जाईल. प्रादेशिक समतोल पक्षीय समीकरणाचा विचार करून निर्णय घेणार असल्याचं तटकरे यांनी बैठकीनंतर सांगितलं. संध्याकाळपर्यंत पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल. कारण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे. उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एक त्या ठिकाणी भरला जाणार आहे. संबंध विचार करत असतानाच प्रादेशिक समतोलाचा विचार केला, इतरही जी काही समीकरणं असतात त्याचा विचार केला. वर्धा तालुक्यातील करंजी काळजी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनं सत्ता कायम राखली आहे. सरपंच पदासाठी रिंगणात असलेल्या हर्षा वलके यांचा विजय झालेला असून एका सदस्य पदावरती देखील काँग्रेस उमेदवार विजयी झालाय. या निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. पोटनिवडणुकीची निवडणूक होती ग्रामपंचायत करंजीगाची आणि 2 उमेदवार उभे होते. दोनही उमेदवार काँग्रेस पक्षाचे होते आणि भाजपचे सुद्धा 2 उमेदवार उभे होते. पण काँग्रेसचा चांगल्या मताने विजयी झाला. दोन्ही सीट. बीडमध्ये 58 लाखांच्या सीएसआर फंडावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावरती धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत गावाच्या सरपंचांना खुलं आव्हान दिलंय. उद्या ग्रामपंचायत आवारामध्ये सर्व गावकऱ्यांसमोर आणि संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर या निधीचा सविस्तर खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि त्याचबरोबर रकमेमध्ये आपला कोणताही व्यवहार आढळल्यास स्वतःची मालमत्ता विकून पैसे परत देण्याची तयारी देखील देशमुख यांनी व्यक्त केली आहे. माझ्या मनात कुठला मतभेद नाही, परंतु एक आता गावचे सरपंच म्हणून मी त्यांना एक म्हणजे आव्हान नाही म्हणता येणार की एक खुलासा द्या म्हणून त्यांना मी विनंती करतो की त्यांनी उद्या सकाळी ग्रामपंचायतच्या आवारात आम्हाला सगळ्यांना बोलवावं, गावकऱ्यांना बोलवावं आणि 58 लाखाचा CSRचा काय विषय आहे तिथं आवादाचे जे प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे आहेत त्यांचा वेळ घेऊन त्यांना त्याचं स्पष्टीकरण द्यायला लावावं. म्हणजे मला धनंजय देशमुखला आणि गावाला कळेल की तो CSR फंडचा काय विषय आहे. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. त्याचबरोबर रिक्षा चालकांना 1 मे ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये मराठी शिकवण्याची मोहीम राबवली जाणार असून या काळामध्ये कोणताही दंड आकारला जाणार नाही अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे. त्याबरोबरच चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा आणि प्रवाशांनी देखील सरकारला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय. 1 मे पासून 15 ऑगस्ट पर्यंत ही मोहीम आम्ही करणार आहोत. प्रत्येक आरटीओच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक आरटीओ जाऊन मराठी भाषेचं ज्ञान त्या ड्रायव्हरला आहे की नाही हे बघत असताना तो कायद्यानुसार रिक्षा टॅक्सी चालवतो का हे पण आम्ही बघणार आहोत. जे जर कायद्यानुसार रिक्षा टॅक्सी चालवत नसेल तर त्यांच्यावर आम्ही जो नियम आमचा आहे, जो निकष आहे त्या निकषानुसार कारवाई करू, दंड आकारू. परंतु मराठी भाषेविषयी मात्र आम्ही त्यांना दंड 15 ऑगस्ट पर्यंत न करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। यामध्ये महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 जाहीर करत एआय क्षेत्रामध्ये राज्यानं मोठं पाऊल टाकलेलं आहे। या धोरणामुळे 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि 1.5 लाख रोजगार निर्मितीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तसंच 6 एआय उत्कृष्टता केंद्र आणि 5 एआय इनोव्हेशन सिटीज या उभारण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। यासोबतच हरित महाराष्ट्र आयोग स्थापन करण्यासह एकूण 7 महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे। बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आता राजमाता जिजाऊंचं नाव देण्यात आलंय। याला वैद्यकीय शिक्षण विभागानं शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे। 100 विद्यार्थी क्षमतेचं हे महाविद्यालय आणि 430 खाटांचं रुग्णालय असून राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेड राजा इथं असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। बुलढाण्यात शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वातावरण तापलंय। युवक काँग्रेसकडून छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर पुस्तक वाचन करण्यात आलं, तर आमदार गायकवाड समर्थक देखील मोठ्या संख्येनं तिथे दाखल झाले। यावेळी 2 गट आमने-सामने आले होते, तर त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। पोलिसांच्या मध्यस्थीमुळे संभाव्य संघर्ष हा टळला, मात्र परिसरामध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। नागपूरमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याविरोधामध्ये वातावरण तापलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड, मराठी सेवा संघ, कुणबी समाज आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह विविध संघटनांनी आंदोलन केलं। महाल परिसरामधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला। दरम्यान नागपूरच्या रेशीमबाग मैदानामध्ये त्यांची रामकथा ही सुरू आहे। विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी ठाकरेंकडून अंबादास दानवेंना संधी, राजकीय नाट्य शिगेला। नाराज काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत, तर भाजपकडूनही अतिरिक्त उमेदवारीचा गेम प्लॅन। विधान परिषद दिली तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करू, शिवसेनेच्या विलिनीकरणाच्या ऑफरबाबत बच्चू कडूंचे सकारात्मक संकेत। शिंदेंशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार। राष्ट्रवादीतील एकमेव जागेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी, उमेदवार निवडीचं सुनेत्रा पवारांसमोर आव्हान, झिशान सिद्दीकींचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा। भैयांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैया दिसतील। पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरेंची कोपरखळी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या निर्णयावरून उत्तर भारतीयांची फिरकी। मतदानाचा ऐतिहासिक उच्चांक गाठणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये सत्ता पालटाचा अंदाज। एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार भाजपचं कमळ फुलण्याची शक्यता। 5 राज्यांच्या निकालाचा अचूक अंदाज एबीपी माझावर। मुंबईच्या वरळीतील सीआरझेड नियमांचं उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या सुलभ शौचालयावरती महापालिकेनं तोडक कारवाई केली आहे। महात्मा फुले नगर परिसरामध्ये मुंबई माईल या संस्थेमार्फत ब्युटिफिकेशनच्या नावाखाली हे बांधकाम करण्यात आलेलं होतं। पालिकेच्या तपासामध्ये या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सीआरझेडची परवानगी न घेता काम करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। यापूर्वीच या कामासाठी देण्यात आलेल्या ब्युटिफिकेशन परवानगी रद्द करण्यात आलेली होती। स्थानिक नागरिकांकडून याबाबत तक्रार करण्यात आली होती, तर तक्रारदार संतोष दाऊंडकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता। एसटी महामंडळानं स्वच्छतेसाठी प्रत्येक प्रवाशाकडून 2 रुपयांचा अधिभार आकारण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात बस स्थानकांवरील परिस्थितीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि निकृष्ट सुविधा असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जाते। अधिभार घेतला जात असताना मूलभूत सुविधा का सुधारत नाहीत असा सवालही उपस्थित होतोय। हे 2 रुपये अजून परत ते कमाल आहे। लोकांना काही ध्यान नाही, एस टी महामंडळामध्ये काहीच नाही। सगळं उष्णता तर जास्त लाट आहे, स्वच्छता अजिबात करत नाही, फुकट हे चालू आहे। व यांचं स्वच्छता नाही आहे, खिडक्या फुटल्या आहे, काही कुठे कुठे काही खराब आहे, काही जागा रिष्ट्या बरोबर नाही। 2 रुपये वाढवले, कमी केले पाहिजे का ते? कमी करायला पाहिजे। इथं तर सगळीकडे कचरा पसरलेला आहे आणि ते शौचालय असतात ते बी खूप खराब आहे, वास येतं, बस स्टँड पर्यंत वास यायला लागलंय।
बसेसची कधी कधी तर दरवाजा तुटलेला दिसतो, सीटच तुटलेली आहे आणि बस एकदम खराब आहे. बंधू अशोक खरातच्या कार्यालयाची पुन्हा एसआयटी कडून झाडाझडती घेण्यात आली आहे. खरातला आज 8व्या गुन्ह्यामध्ये एसआयटीनं ताब्यात घेतलंय. एसआयटीच्या पथकानं काल बंधूला पुन्हा कार्यालय उघडून त्याची तपासणी केलेली होती. महिला लैंगिक अत्याचारासह फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये एसआयटी सध्या तपास करतेय. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील भोंदू राजेंद्र गडगे याला न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. मंत्रतंत्रानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या गडगेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली होती. 12 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान 6 आरोपी असलेली त्याची मुलगी आणि इतर 2 आरोपी अजूनही फरार असून सिन्नरमधील डॉक्टर मोहन पुरी हा देखील या गुन्ह्यामध्ये आरोपी असल्याची माहिती मिळते आहे. नाशिकमधील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी TCS मधील धर्मांतर प्रकरणामध्ये 4 आरोपींना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन अशी या आरोपींची नावं आहेत. धर्मांतराच्या या प्रकरणासोबतच कंपनीमधील काही महिला कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांवरती छळाचे आरोप करत तक्रारी दाखल केलेल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आलेली असून एकूण 9 FIR हे दाखल करण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि ड्रग्ज तस्कर सलीम डोलाला दिल्ली न्यायालयानं 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केलाय. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं त्याला मुंबईमध्ये आणलेलं आहे. सलीम डोलाच्या इस्तंबूलमध्ये मुसक्या आवळून त्याला काल भारतात आणण्यात आलेलं होतं. ही कारवाई गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयानं करण्यात आली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधून निवडून आलेल्या भाजपच्या 2 नगरसेवकांमधील वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय. भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांनी त्यांच्या सोबत निवडून आलेल्या त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या नगरसेविका मृणाल कांबळे या त्यांचे व्हिडिओ मॉर्फ करून बदनामी करत असल्याचा आरोप केलाय. पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत आपण जे बोललोच नाही ते त्यांच्या तोंडी मॉर्फ व्हिडिओच्या माध्यमामधून घालण्यात आल्याचा अर्चना पाटील यांचा आरोप आहे. तर मृणाल कांबळे यांनी हे आरोप फेटाळताना अर्चना पाटील या जाणून बुजून विकास कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप केलाय. आणि विशेष म्हणजे या दोन्ही नगरसेवकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे अनेकदा एकमेकींविरुद्ध तक्रार करून देखील त्यांनी 2 नगरसेवकांच्या भांडणावरती तोडगा हा काढलेला नव्हता. माझ्याच भागातले नगरसेविका भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आणि त्यांची सगळी फॅमिली म्हणजे तिचे वडील असतील, तिचे 2 भाऊ असतील, या सगळ्यांनी जे त्या ठिकठिकाणी बैठका वस्त्यांमध्ये घेतल्या आणि माझ्या नावाची बदनामी केली. कशा प्रकारे बदनामी केली तर जो शब्द मी वापरलेला की या बाहेरून मुली आणतात आणि वेश्या व्यवसाय केला जातो तर तो शब्द फिरून आपल्या बायका वेश्या व्यवसाय करतात म्हणजे माझ्या भागात राहणारा असा शब्दाचं फिरून त्या प्रकारे माझा एक वाईटरित्या प्रचार केला आणि महिलांना भडकवण्याचं काम त्यांनी केलं. आम्हाला त्या माझ्या सहकारी आहेत आणि मला त्यांची बदनामी करायची काही गरज नाही आहे. मी त्या ठिकाणी कुठेही मिटिंगा घेत नाही आहे. मी फक्त आम्हाला महिला मंडळ तयार करायचं आहे त्यासाठी एक मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगमध्ये असं झालं की त्या महिला स्वतःहून आल्या आणि त्यांनी तो प्रश्न मांडला की तुमच्या नगरसेविका असं कसं बोलू शकतात. हा आमचा म्हणजे आम्ही इथे राहतो. जर इथं अशी बदनामी झाली तुम्ही जर सिपिनच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यांनी स्पष्ट तसं बोललेलं आहे. आम्ही कोणतंही माफ केलेलं नाही किंवा काही केलेलं नाही. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधील सर्वतीर्थ टाकेद इथल्या शाळेमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. 8वीतील विद्यार्थिनीचा शिक्षकानं विनयभंग केल्याचं समोर आलंय. मुख्याध्यापकांसह सही शिक्क्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीला कक्षामध्ये नेऊन अश्लील भाषा वापरल्याचा प्रकार घडल्याचं तक्रारीत म्हटलंय. घरी परतल्यानंतर विद्यार्थिनीनं पालकांना माहिती दिल्यावरती घटना समोर आली. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेत धाव घेतली. घोटी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतलेलं असून त्याच्यावरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मीरा रोड चाकू हल्ला आणि दहशतवाद कनेक्शन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी जैब अन्सारीनं मोबाईल फॉर्मॅट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपीचं दहशतवादी कनेक्शन असल्याचा संशय आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. या आरोपीनं पुरावा हाती लागू नये म्हणून मोबाईल फॉर्मॅट केल्याचं समोर आलंय. तसंच त्यानं दुसरा फोनही फेकून दिलेला आहे. एसआयटी कडून आरोपीच्या दुसऱ्या फोनचा शोध सुरू आहे.
मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये परिचारिका आणि सुरक्षा रक्षकांवरती झालेल्या मारहाणी प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणामध्ये पोलिसांनी गयाबाई सावंत, बळीराम सावंत, बाळासाहेब जाधव आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवलाय. आरोपींचे नातेवाईक गणेश कोळेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयामधील कर्तव्यावरती असलेल्या परिचारिका आणि सुरक्षा रक्षकांना मारहाण केली. या घटनेनंतर संतप्त परिचारिकांनी काम बंद आंदोलन करत प्रशासनाकडे संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर इतर 3 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती. दोषी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. शरद कळसकरला 50,000च्या हमीवरती जामीन मंजूर करण्यात आलाय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरहून महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक बातमी समोर आली आहे. गंगापूर तालुक्यामधील भालगाव शिवारामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. कौटुंबिक वादाचं रूपांतर भीषण हिंसेत होऊन मुलाच्या सासरच्या मंडळींनी एका 70 वर्षीय वृद्ध पित्याला विवस्त्र करून लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली. या वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्यानंतर गावातील चौकामध्ये आणलं. त्यानंतर विवस्त्र अवस्थेमध्ये गावकऱ्यांसमोर महिलांनी आणि पुरुषांनी बेदम मारहाण केली. केवळ मारहाणीवरच न थांबता या नराधमांनी पीडितांचं घर आणि शेतामध्ये साठवून ठेवलेला 250 क्विंटल कांदा हा देखील आगीच्या हवाली केला. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. नवी मुंबईच्या ऐरोली परिसरामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी समोर आली आहे. भर रस्त्यामध्ये बाईक चालकाला मारहाण केल्याचा प्रकार उघड झालाय. संबंधित पोलीस निरीक्षकाने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या बाईक चालकासोबत वाद घालून त्याला मारहाण केली. तसंच त्याला जबरदस्तीनं ओढत नेल्याचं देखील व्हिडिओमध्ये दिसतंय. या घटनेमुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. नागपूर शहरात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू आहे. आतापर्यंत 27 नागरिकांना उष्माघात सदृश त्रास असून शहरामधील वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार करण्यात आल्याची माहिती पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपक शिलोकर यांनी दिली आहे. उष्माघातानं झालेल्या 13 संशयास्पद मृत्यूंची माहिती घेतलेली असून वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. पालिकेकडे अजून उष्माघात मृत्यूंची नोंद नाहीये. मात्र 13 मृत्यूंची चौकशी सुरू आहे. बचावासाठी पालिकेनं कोल्ड वॉर्ड त्याचबरोबर बेघर निवारा केंद्र यासारख्या उपाययोजना केलेल्या आहेत. उष्णतामान बाहेरचं वाढलं असल्यामुळे विविध हॉस्पिटलतर्फे आम्ही रिपोर्टिंग घेतलेली आहे. त्याच्यामध्ये टोटल जे 57 रुग्ण आहेत त्याच्यामध्ये हीट क्रॅम्प्सचे 14 रुग्ण आहेत, नंतर हीट रॅशचे 21 रुग्ण आहेत, नंतर हीट एक्झॉशनचे 17 रुग्ण आहेत आणि हीट सिंकोपल असे 5 रुग्ण आतापर्यंत आढळलेले आहेत. हीट स्ट्रोकचे अजूनही एकही रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठेही ॲडमिट नाही. एकूण 11 हॉस्पिटल्समध्ये आम्ही कोल्ड वॉर्ड तयार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तिथे पेशंट्स हे ॲडमिट होणार आहेत. अमरावतीत मागील 4 दिवसांपासून विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्याचा पारा 45.2 अंशांवरती होता. मागील 4 ते 5 दिवसांमध्ये पारा 44.4 ते 46.8 अंशांवरती पोहोचलेला होता. यात तब्बल 2 अंशांनं तापमान वाढून थेट काल 46.8 अंशांवरती तापमान पोहोचलं. अमरावतीमध्ये पारा 45.2 अंशांच्या जवळपास पोहोचला तरी काल सुद्धा 45च्या वर पारा जाण्याची शक्यता होती आणि त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान खात्यानं केलंय. सध्या सर्वत्र उष्णतेची वाढती लाट असल्यामुळे याचा थेट परिणाम रायगडमधील समुद्रकिनारी पर्यटनावरती झालाय. रायगडमधील श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यावरती सध्या शुकशुकाट असून वाढत्या उष्णतेमुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्याकडे पाठ फिरवलेली आहे. उष्णतेमुळे समुद्रकिनाऱ्यावरच्या वॉटर स्पोर्ट्ससह पर्यटनावरती परिणाम झालेला असून किनारपट्टी भागामधील व्यावसायिकांना याचा फटका बसतोय.
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणाचा उन्हाचा पारा हा वाढतोय. उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असून दुपारच्या वेळी कामाशिवाय घराबाहेर पडणं हे टाळलं जात आहे. वाढत्या कडाक्यामुळे थंड पेयाची मागणीही वाढतीये. याशिवाय उन्हाचा फटका आंबा पिकाला देखील बसतोय. उन्हाळ्याच्या दिवसात मुंबईमध्ये प्रचंड उकाडा असतानाच मंत्रालयातील एसी बंद पडलेत. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या या इमारतीमध्ये मंत्रालयाचे मुख्य प्रवेशद्वार आणि सर्व मजल्यावरील लॉबीतील एसी बंद आहेत. ऐन उकाड्यामध्ये मंत्रालयातील एसी बंद झाल्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. परभणी जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून तापमान 40शी पार गेलंय. एप्रिलमध्येच पारा 44 अंशांवरती पोहोचल्यानं प्रचंड उकाडा निर्माण झालाय. दरम्यान उष्माघातानं जिल्ह्यामध्ये दुसरा जीव गेल्याचा संशय आहे. गंगाखेड तालुक्यामधील पिंपळदरी इथल्या गोवर्धन बाबूराव चाटे यांचा उदगीरहून लग्न समारंभ आटपून आल्यानंतर मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊन उपचारासाठी नेताना रस्त्यामध्येच मृत्यू झालाय. अहमदपूर इथं शवविच्छेदन करण्यात आलेलं असून उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. वाढत्या तापमानामुळे आणि पाण्याचा अधिक वापर झाल्यामुळे वाशिम हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीवरील 11 बॅरेज कोरडे झालेले आहेत. गेल्या महिनाभरापासून तापमान 42 ते 44 अंशांच्या पुढे जात असल्यामुळे भूगर्भामधील पाणी पातळी खालावलेली असून जलस्रोत झपाट्यानं आटतायत. याचा परिणाम बॅरेज जलसाठ्यावरती दिसत असून पाणी पातळी खालावल्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. जनावरांसाठी पाणी आणायचं कुठून असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सातारा जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढल्यामुळे पाणी टंचाईची समस्या जाणवतेय. या पार्श्वभूमीवरती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी माण तालुक्यामधील दुष्काळी भागाचा दौरा करून गावांमधील पाणी टंचाईचा आढावा घेतलाय. माण तालुक्यामध्ये सध्या 17 तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये 29 टँकर सुरू आहेत. गेल्या 2 वर्षांमध्ये जिल्ह्यात साधारण 80 टँकर सुरू होते, त्यामध्ये घट झालेली आहे. सुपर अल निनोच्या प्रभावामुळे टंचाई वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये 98 नवीन टंचाई निवारण उपाययोजना हाती घेण्यात आल्या. टँकरऐवजी कायमस्वरूपी योजनांवरती भर दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आज आम्ही सकाळी 6:30 पासून मान तालुक्याच्या पूर्ण टंचाईच्या गावाचा दौरा करतोय. आम्ही आतापर्यंत 8-9 गावाचं व्हिजिट आमचं झालेलं आहे. बरेच ठिकाणी टँकर चालू आहे. चालू वर्षात आम्ही टंचाईसाठी भरपूर उपाययोजना केलेल्या आहेत. उपाययोजना जशा विंधन विहीर आणि आपलं जसं रुंदीकरण, जलतारा तो आहेतच, खोलीकरण, विहीर खोलीकरण, तात्पुरती नल पाणी पुरवठा योजना, अशा भरपूर अशा योजना केलेल्या आहे. अराऊंड 98 अशा योजना केलेल्या आहे, जो मागच्या 3-4 वर्षात सगळ्यात जास्त आहे. अजून पण आमची पाहणी चालू आहे की अजून पण मागणी असेल तर आम्ही अजूनही करता येईल. महाराष्ट्रात उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असताना दक्षिण भारतामध्ये मात्र पावसाचा जोर पाहायला मिळतोय. बंगळुरूमध्ये आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपीट झाली. या गारांमुळे तापमानामध्ये मोठी घट होऊन उष्णतेपासून दिलासा मिळाला, मात्र जनजीवन विस्कळीत झालं. उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यामध्ये बुधवारी दुपारी अचानक हवामानामध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळालं. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. धुळीमुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे रस्त्यांवरती दुचाकी आणि ई रिक्षांना मोठी अडचण झाली आहे. काही काळासाठी जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. गेले काही दिवस विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल यावरून सस्पेन्स पाहायला मिळाला. त्यातच काल आदित्य ठाकरेंनी ठाकरे सेनेच्या उमेदवाराची घोषणा केली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे हे या निवडणुकीमध्ये उमेदवार असतील असं आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची मोठी चर्चा होती, मात्र आदित्य ठाकरेंनी दानवेंच्या नावाची घोषणा केल्यानं उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढवणार नाहीत हे स्पष्ट झालंय. उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. ते अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय राऊतांनी देखील एक्सपोस्ट केली आहे. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिलेली असून आज 11 वाजता अंबादास दानवे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी एक्सपोस्ट करत दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी त्यांची जागा मला दिली आहे, त्यामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली. ते इच्छुक असणं आणि नसणं, कधी कधी काही गोष्टी इच्छा नसताना कराव्या लागतात. कारण उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं एक नेतृत्व सभागृहात असावं, ते असणं सुद्धा खूप ताकद देणारं आणि शक्तिदायी असतं. पण ठीक आहे, आता त्यांनी निर्णय अशा पद्धतीने का शिवसैनिकाला संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं मी सौभाग्यशाली की उद्धवजींची जागा जी सभागृहाची ती मला त्यांनी देऊ केली. मला असं वाटतं त्याच्यामुळे माझ्यावर आता फार त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी आलेली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारे यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आलंय. इच्छुक असलेल्या अंधारे यांनी आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान असं स्टेटस ठेवत उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ शेअर केलाय. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्यात. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीमध्ये मतभेद होताना दिसतात. उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये नाराजी असल्याचं समजतंय. त्यामुळे काँग्रेस आता विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. दिल्लीतून काँग्रेसचा एबी फॉर्म मुंबईला पाठवण्यात येणार आहे. श्रीनिवास बिक्कड फॉर्म घेऊन मुंबईला येणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे काँग्रेसकडून जागा लढवण्याची पूर्वतयारी ही सुरू झाल्याचं बोललं जात आहे. विधान परिषद उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवारीबाबत वेगळा अर्थ काढू नये, आजपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलंय. तसंच उमेदवारीची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्षच करतील असंही त्यांनी म्हटलंय. वेगळ्या वेगळ्या चर्चा असल्या तरी प्रदेशाध्यक्ष स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि माझी माहिती अशी आहे की कन्सेन्ससने ही उमेदवारी झालेली नाही, ही माझी माहिती आहे. आणि त्यामुळे कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल. दरम्यान मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. राऊतांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये देखील माझा मविया उमेदवार म्हणून उल्लेख आहे. त्यामुळे पक्षानं काँग्रेसची चर्चा केलीच असणार अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली. मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार आहे. काँग्रेसशी बोलणं वगैरे वगैरे वगैरे, मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो. आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहेत का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार. पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना. एकमेव जागेसाठी उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षामध्ये वादाची ठिणगी पडलेली असतानाच आता भाजपनं विधान परिषद निवडणुकीमध्ये 7वा उमेदवार देण्यासाठी कंबर कसली आहे. 6 उमेदवार जाहीर करणार भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत केंद्रीय पक्ष पातळीवरती चर्चा करण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरे उमेदवार नसल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरू झालाय आणि याच वादाचा फायदा उचलण्याच्या तयारीमध्ये भाजप दिसतेय. सत्तेत असलेली राष्ट्रवादी आणि भाजपकडे अतिरिक्त मतांचं कोट आहे आणि त्यामध्येच नाराजीवरून महाविकास आघाडीतील काही मतं फोडण्यामध्ये भाजपला यश आलंय. तर नक्कीच भाजपचा 7वा उमेदवार हा निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या आज संध्याकाळपर्यंत घोषणा होईल. 70 ते 75 इच्छुकांचे अर्ज आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. विधान परिषदेबाबत काल देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह पार्थ पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. आज अर्ज भरला जाईल. प्रादेशिक समतोल पक्षीय समीकरणाचा विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं तटकरे यांनी बैठकीनंतर सांगितलं. उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये सोसाट्याच्या वादळात पीडब्ल्यूडीचं होर्डिंग रस्त्याच्या मधोमध कोसळलं. कार आणि दुचाकीवरती अचानक होर्डिंग पडल्यामुळे 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत. स्थानिकांनी सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये वादळ आणि पावसाचा कहर पाहायला मिळाला. जौनपूर जंक्शनवरती उभ्या असलेल्या काशी एक्सप्रेस आणि जौनपूर रायबरेली एक्सप्रेसवरती झाड कोसळलंय. प्लॅटफॉर्मवरती मुंबईहून गोरखपूरला जाणारी काशी एक्सप्रेस उभी होती, तर दुसरी ट्रेन ही जौनपूरहून रायबरेलीला जाण्यासाठी उभी होती. वादळामुळे झाड उन्मळून पडलेलं आहे, तर यामुळे अनेक गाड्या 2.5 तासांपेक्षा जास्त वेळ स्थानकावरती उभ्या राहिल्या.
विदर्भात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. कालच्या तुलनेमध्ये आज तापमानामध्ये आणखी वाढ नोंदवली गेली आहे. चंद्रपूरमध्ये तब्बल 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. तर गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये देखील पाऱ्याची चढती कमान ही कायम आहे. नागपूर आणि वर्ध्यामध्ये किंचित दिलासा मिळालेला असला तरी बहुतांश भागामध्ये तापमान हे 43 ते 45 अंशांच्या दरम्यानच आहे. हवामान विभागानं दिलासा देणारा अंदाज वर्तवलेला होता, पण प्रत्यक्षात मात्र उकाड्यानं नागरिक हैराण झालेले आहेत. तर पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती बदलणार का हे पाहावं लागेल.